योगेश्वर गंधे आणि माझे सहकारी कमलाकर सामंत। सर्वप्रथम मी लोकसत्ताचे आभार मानतो की 48.5 टेम्परेचर असलेल्या जळगाव जिल्ह्यातील 40 गावात तुम्ही एक कटाक्ष टाकला आणि त्याचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला। आणि जशी नांदेडची अवस्था आहे तशी जळगावची अवस्था आहे। फारसं तिकडे कोणी पोचत नाही कारण ऊन खूप असतं आणि थंडीही पण खूप असते। दुसरे आभार सगळ्या दात्यांचे की त्यांनी ते लोकसत्ताच्या माध्यमामधनं आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवलं। गणपती आहे, लोकसत्ता आहे आणि लोकसत्तेकडनं लोकसत्तेच्या माध्यमातून एक दृष्टी देणारे कुबेर आहेत। त्याच्यामुळे ही खूपच जमेची बाजू आहे। त्यामुळे त्यांचे आभार। 30 वर्षांपूर्वी कदाचित कुबेरांना माहीत नसेल किंवा असेलही, मगाशी संगोराम सरांशी चर्चा झाली की मी एक्सप्रेस ग्रुपमध्ये उपसंपादक असताना विद्याधर गोखल्यांनी मला के मूस यांच्यावर लिहायला सांगितलं होतं आणि त्यावेळी मी रविवारच्या लोकसत्तेमध्ये त्यांची एक प्रेम कहाणी लिहिली होती। मगाशी संगोराम सरांनी तो उल्लेख केला गूढतेचा। आपल्याकडे विज्ञानाने ज्या अनेक वस्तू दिलेल्या आहेत त्या उपयुक्त जरी असल्या तरी त्या जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या आहेत। पण एकच वस्तू किंवा यंत्र असं आहे की ज्याच्यामुळे सामान्य माणसाचं आयुष्य घडतं, जीवन घडतं आणि त्याला एक वेगळा आनंद देतो, ते म्हणजे छायाचित्रण। तर अशा छायाचित्रकारिता करणारे आमचे बाबूजी के मूस, माणूस प्रेमभंग झाला की आपलं आयुष्य संपवतो, उद्ध्वस्त होतो आणि त्याची ती बातमी कुठेतरी वृत्तपत्रात आल्यानंतर ती वाचून अनेक जण पुन्हा मानसिकतेमधनं उद्ध्वस्त होत असतात। हे आपण अनेक वेळेला अनेक उदाहरणांमधनं बघत असतो। परंतु प्रेयसी रात्री 12:55 पंजाब मेलने चाळीसगाव स्टेशनवर येईल आणि ती आल्यानंतर मी तिच्याबरोबर जेवण घेईल आणि पुढचं कलाजीवन सुरू करेल म्हणून प्रेयसीची वाट पाहणारे बाबूजी, प्रेयसी शेवटी आली नाही आणि मरेपर्यंत हा अवलिया कलावंत घराचा उंबरठा ओलांडून गेला नाही, पण बाहेर न जाता देखील आपल्या छायाचित्रांमधून जगामधील सर्व देशातील छोटे मोठे प्रसंग, घटना कलाकृतीच्या माध्यमातून, टेबल टॉपच्या माध्यमामधून छायाचित्र करत राहिला की जे इतके पाहण्यासारखे की असं वाटतं की हा माणूस स्वित्झर्लंडला कधी गेला, हा माणूस काश्मीरमध्ये कधी गेला आणि त्याच्यामध्ये आनंद शोधला आणि तो आनंद आपल्या छायाचित्रांच्या माध्यमामधून लोकांना दिला। शेवटी मरताना देखील त्यांनी सांगितलं की मला दफन माझ्या कंपाऊंडच्या आतच करा आणि रोज त्यांचा दिनक्रम हाच होता की 12:55 पंजाब मेल समोरच्या प्लॅटफॉर्मवरनं गेल्यानंतर घरात यायचं, जेवायचं, डायरी लिहायची आणि मग झोपायचं। शेवटपर्यंत ती त्यांची आशा होती, पण ते कुठे उद्ध्वस्त झाले नाहीत, तर आपल्या छायाचित्रांमधनं त्यांनी जीवन घडवणारी कला लोकांपुढे दिली आणि त्यांना एक अतिशय उत्तम असा उत्स्फूर्त असा कलाविष्कार त्यांच्या समोर मांडला। आपण सर्व कधीतरी थंडीच्या दिवसात या उन्हाळ्यात आलात तरी कळेल की आम्ही कशा पद्धतीने तिकडे हे करतो। तर अतिशय पाहण्यासारखं कलादालन आहे। आता यंदा आमच्या संस्थेला 25 वर्ष पूर्ण झाली। सरकारने काही देण्यापेक्षा लोकसत्तेच्या माध्यमातून आम्हाला जे मिळालेलं आहे ते अमूल्य असं आहे, त्याला मूल्य नाही इतकं ते महत्त्वाचं आहे आणि त्याचा विनियोग
आम्ही बाबूजींनी ही जी काही चित्रसंपदा निर्माण केली आहे, शिल्पकला निर्माण केलेल्या आहेत, ओरिगामी निर्माण केलेली आहे, संगीत आहे, त्यांच्या अतिशय उत्तम असं साहित्य आहे, डायऱ्या आहेत, कथा आहेत, या सगळ्यांचं जतन. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आत्ता निगेटिव्ह लेस आपण डिजिटलकडे आलेलो आहोत, पण त्या काळामध्ये वहीच्या आकाराच्या काचेच्या निगेटिव्ह होत्या आणि त्या सांभाळणं, त्या जतन करणं हे अत्यंत अवघड काम आहे. म्हणजे जगातले मोठे मोठे लोक केवळ बाबूजींनी आपलं पोर्ट्रेट काढावं म्हणून तिथे यायचे. नासी फडके असतील, नाह आपटे असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, जयप्रकाश नारायण असतील, या सगळ्यांचे अत्यंत दुर्मिळ छायाचित्र बाबूजींनी काढलेले. एक अतिशय अप्रतिम छायाचित्र आहे की ज्या छायाचित्राची किंमत मराठी माणसाला जर ते दाखवल्यानंतर खूप कळेल. बाबूजींच्या स्टुडिओमध्ये, बंगल्यामध्ये तो सेट लावून बाबूजींनी केलेला आहे की कमलाबाई फडके या बसलेल्या टेबलवर, मागे हॉटेलचा सीन आहे आणि नासी फडके त्यांना चहा आणून देत आहेत वेटरच्या भूमिकेमध्ये. असं एक ट्रिक फोटोग्राफी केलेलं अतिशय अप्रतिम छायाचित्र त्यांनी केलेलं आहे. किंवा आक्रोश नावाचं इंदिराजी गेल्यानंतरचं एक छायाचित्र तर खूप पाहण्यासारखं आहे. तर या सगळ्या जतनासाठी, संवर्धनासाठी, कलादालनाच्या विकासासाठी, अभ्यासकांसाठी, त्यांच्या साहित्यासाठी आम्ही हा सगळा निधी वापरणार आहोत. पण निधीपेक्षाही आपण सगळ्यांनी तिथे एकदा यावं, ते सगळं बघावं. तुमच्या सगळ्यांच्या सूचना, तुमच्या सगळ्यांचं मार्गदर्शन, कारण आमच्यापेक्षाही इथे वेगवेगळ्या क्षेत्रात अतिशय मोठं सामाजिक काम करणारी माणसं आहेत, कार्यकर्ते आहेत. त्यांच्या सूचना खूप मोलाच्या आहेत, मार्गदर्शन मोलाचं आहे. आम्ही एक कलेच्या क्षेत्रामध्ये बाबूजींचं काम पुढं नेण्याचं करीत आहोत आणि असाच प्रतिसाद वेगवेगळ्या पद्धतीनं आम्हाला मिळतो आहे. लोकसत्तेमुळे तो जास्त मिळतो आहे आणि जास्त मिळालेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा धन्यवाद. आणि तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना, कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा सामाजिक क्षेत्रात काम करणारे आपण सगळे सहोदर आहोत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सगळ्यांना आमच्या प्रतिष्ठानतर्फे मनपूर्वक शुभेच्छा आणि लोकसत्ताचे धन्यवाद. नमस्कार, मी प्रभाकर केळकर, आधाराश्रम या संस्थेचा मानक कार्यवाह या कपॅसिटीमध्ये इथे आलेलो आहे. संस्थेबद्दल बरीचशी माहिती तर वर्तमानपत्रात, लोकसत्तामध्ये आपण वाचलीच आहे. अमुक अमुक संस्थेत मुलांच्या नावाने मिळालेल्या ग्रांट्सचा भ्रष्टाचार, अमुक अमुक संस्थेत मुलं विकली जातात, अमुक संस्थेमध्ये लैंगिक शोषण केलं जातं, अशा बातम्या सातत्याने वर्तमानपत्रात यायला लागल्यानंतर आमच्या संस्थेबद्दल सुद्धा लोकांच्या मनात हीच भावना निर्माण होणं अगदी स्वाभाविक होतं. या संस्था म्हणजे अशाच असतात, या संस्था चांगल्या असूच शकत नाही अशी भावना हळूहळू तयार व्हायला सुरुवात झाली होती. आणि लोकसत्ताने आम्हाला आधार दिला. नाही, चांगल्या संस्था पण आहेत, चांगली कामं पण होतात. काही दिवसापूर्वी, बरेच दिवस झाले असतील त्याला, कुबेर साहेब काही कामाच्या निमित्ताने नाशिकला आले होते. त्यांना आम्ही आवर्जून आमच्या संस्थेत घेऊन गेलो. त्यांनी संस्था बघितली, समाधान व्यक्त केलं आणि ज्यावेळी हे सर्व कार्यशू कार्यक्रमाची सुरुवात करणार त्याच्या आधी आठवणीने त्यांनी नाशिकच्या प्रतिनिधीला सांगितलं, नाशिकला आधाराश्रमाची माहिती घेऊन या. 60 पूर्ण झाली, मगाशी सांगितलंच आहे. आमच्या दृष्टीने भरघोस देणग्या देऊन लोकांनी आम्हाला पावती दिलेली आहे आमच्या कामाची. आमचं काम त्यांना कळल्यानंतर त्यांची आम्हाला पावती मिळालेली आहे. याच ओघाने अजून एक सांगतो, सरकार मान्यतासुद्धा आम्हाला यावर्षी एका वेगळ्या प्रकारे मिळालेली आहे. ॲडॉप्शन एजन्सी, दत्तक देण्याची परवानगी असलेल्या संस्था संबंध हिंदुस्थानामध्ये साधारण 350 ते 360 आहेत की जे भारतातल्या भारतात दत्तक देऊ शकतात. आणि परदेशात दत्तक देण्याची परवानगी असलेल्या सुद्धा 41 संस्था आहेत. म्हणजे एकूण दत्तक देणाऱ्या 400 संस्था आहेत. त्या 400 संस्थांवर नियंत्रण ठेवणारी एक सेंट्रल अथॉरिटी आहे, जी सेंट्रल ॲडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी, म्हणजे महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या अंडर एक ॲटॉनॉमस संस्था आहे. दत्तकासंदर्भात नियम ठरवणे, प्रोसिजर ठरवणे, कायदे ठरवणे, व्यवस्थित संस्था काम करतायत की नाही त्याच्यावर लक्ष ठेवणे, अशी एक ती संस्था आहे. त्या संस्थेमध्ये 6 मॅनेजिंग कमिटी मेंबर्स आहेत, त्यातले 5 ऑफिशियल्स आहेत. आणि 94 नंतर पहिल्यांदा त्यांनी एक NGO नॉन ऑफिशियल मेंबर घ्यायला सुरुवात केली
आणि तो पहिला मान आमच्या आधाराश्रम संस्थेला मिळालेला आहे. म्हणजे आमच्या कामाला ही राजमान्यता पण मिळाली, लोकसत्ताच्या माध्यमातून आम्हाला जनसामान्याची पण मान्यता मिळाली. त्यामुळे आमच्या दृष्टीने हे 60-61 वर्ष खूपच आनंदाचं जात आहे असं म्हणायला हरकत नाही. कुसुमाग्रज वि वा शिरवाडकर आमचे नाशिकचेच, ते एकदा आमच्या संस्थेत आले होते. त्यांनी त्यांचा अभिप्रायात सांगितलं, अनाथाश्रमासारख्या संस्थांची गरज भासणं हे आपल्या समाजाचं दुर्दैव आहे. आता त्याचं आम्ही काहीच करू शकत नाही. नैसर्गिक आपत्ती आहेत, वादळ आहेत, भूकंप आहेत किंवा मानवनिर्मित संकट असतील, युद्ध आहेत किंवा दंगली आहेत. हजारो संसार उद्ध्वस्त होतात, हजारो मुलं निराधार होतात, हजारो महिला विधवा होतात. आपण काही करू शकत नाही. पण त्यांच्या अभिप्रायातलं दुसरं वाक्य आहे की अशा संस्थांची गरज भासणं हे समाजाचं दुर्दैव आहे, पण अशी गरज असताना सुद्धा संस्था नसाव्यात हे त्याच्यापेक्षा जास्त दुर्दैव आहे. आम्हाला बरं वाटतंय की खारीचा वाटा थोडाफार तरी आम्ही उचलतोय. संस्थांची गरज आहे, पण संस्था नाही असं नाही आहे. आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय. आता आमच्या भविष्यातल्या प्लॅनवर थोडक्यात सांगतो, फार वेळ मी घेत नाही आपला. आमच्याकडे आज शासकीय परवानगीनुसार 0 ते 12 वर्षापर्यंतच्या मुलींना आम्ही प्रवेश देतो. 0 म्हणजे खरोखर 0, अगदी 1 दिवसाची टाकून दिलेली बाळंसुद्धा आमच्याकडे येतात. पोलिसांकडनं कुठून कचराकुंडीवरून उचलून आणली, कुठे CBSवरून उचलून आणली, आमच्याकडे येतात. आम्ही त्यांचा सांभाळ करतो आणि आम्ही त्यांना योग्य ते घर बघून दत्तक देतो. 750 मुलांना आत्तापर्यंत आम्ही आईबाबा मिळवून दिलेत, त्यांना नातेवाईक मिळवून दिलेत, त्यांना घरं मिळवून दिली आहेत, त्यांना ओळख दिली आहे आणि अगदी कायदेशीर भाषेत सांगायचं झालं तर त्यांना त्यांच्या आईवडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क पण मिळवून दिले. त्याच्यानंतर 12 ते 18 या वयोगटातल्या मुलींना आम्ही नियमानुसार आज सांभाळत नाही आहोत. मग आम्ही आमच्यासारख्या दुसऱ्या संस्थेत आम्ही ट्रान्सफर करतो. 18 वर्षानंतरच्या आता मुली म्हणता येणार नाही, महिला म्हणू आपण. 18 पासून 60 वर्षापर्यंतच्या महिलांसाठी पण आमच्याकडे सोय आहे. वेगवेगळ्या नावानी स्कीम्स आहेत. एक शिशुगृह आहे, एक बालगृह आहे, एक आधारगृह आहे. या आधारगृह स्कीमच्या अंडर आम्ही 18 वर्षापासून 60 वर्षापर्यंतच्या महिलांचा सांभाळ करतो. आमच्या दृष्टीने 2 गॅप्स आहेत. 12 ते 18 ही गॅप आहे, ती आम्हाला यावर्षी भरून काढायची. आम्ही आता 12 ते 18 वर्षाच्या मुलींसाठी सुद्धा आमचा आश्रम ओपन करणार आहोत. आणि पुन्हा 60 वर्षानंतर काय, आता पुन्हा वादाचा मुद्दा आला. वृद्धाश्रमाची गरज भासणं हे सुद्धा समाजाचं दुर्दैव आहे. मुलं आईवडिलांना सांभाळत नाहीत वगैरे वगैरे आहे, नैतिकता काय जाऊ द्या, पण संस्थांची गरज आहे. ठीक आहे, यावर्षी आमचा वृद्धाश्रम पण चालू करायचा प्लॅन आहे. प्रामुख्याने सुरुवातीला आम्ही डे केअर सेंटरसारखं चालू करतोय. ही पण एक गरज आहे समाजाची. नवरा म्हणजे दोघे जण उभयता नोकरीवर जात आहेत. घरात आईला किंवा वडिलांना किंवा उभयतांना एकटं ठेवता येत नाही आहे, तेवढं सुरक्षित आज राहिलेलं नाही आहे. तर जसं आपल्या बाळाला बेबी केअरमध्ये नेऊन सोडायचं, तसं तुमच्या वयोवृद्ध नातेवाईकांना आमच्याकडे आणून ठेवा. संध्याकाळी ऑफिसमधनं जाताना घेऊन जा. आईवडिलांना टाकून द्यायची त्यांची इच्छा नाही आहे, सांभाळायची इच्छा आहे, पण काही व्यावहारिक अडचणी आहेत, त्या काही प्रमाणात आम्ही दूर करू. डॉक्टरची सोय करू, त्यांच्या चांगल्या आहाराची सोय करू आणि डे केअर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही सांभाळू. दुसरी एक बऱ्याच जणांना कल्पना आहे, ही मुलं परदेशात आहेत, आईवडिलांना परदेशात जायचं आहे, पण घरात एक म्हातारा माणूस आहे, जाता येत नाही. ठीक आहे, ते जे काय तुमच्या घरातलं म्हातारा माणूस आहे, 3 महिन्यात तुम्हाला जायचं आहे ना, आमच्याकडे आणून ठेवा, आम्ही सांभाळू. आल्यानंतर तुम्ही तुमच्या आईवडिलांना कोणाला म्हातारा माणूस असेल घेऊन जा. हे डे केअर सेंटरचा पुढचा भाग. आणि अंतिम आमचं ध्येय असंच आहे की जन्मापासून तर कुठल्याही वयाची मुलगी म्हणा, महिला म्हणा, स्त्री म्हणा, आमच्या आश्रमात आली तर तिला आधार दिला जाईल. वय हा क्रायटेरिया राहणार नाही. 0 पासून तर अगदी तहयात मरेपर्यंत आधार देण्याची. खरं म्हणजे आमच्या संस्थेचं आधीचं नाव होतं अनाथ महिला आश्रम, पण त्या नावात सुद्धा आम्हाला अनाथ शब्द नको आहे. आम्हाला सन्मानाने जगवायचे आमच्या आश्रमातल्या मुलींना. त्यामुळे कुणी बाहेर विचारलं कुठे राहतेस ग बाळ तू, तर त्यांनी सांगायचं अनाथ महिला आश्रम, की लोकांची लगेच नजर बदलते, थोडीशी उगाच सहानुभूतीची नजर तयार होते. आम्हाला सहानुभूतीची नजर नको आहे. आम्ही मुलींना सन्मानाने वागवतोय. आम्ही आमच्या संस्थेचं नाव बदललं, आम्ही आधाराश्रम केलं. आधाराश्रम म्हटल्यानंतर तिथे अनाथ हा शब्द नाही,
त्यामुळे त्या मुलीसुद्धा मानाने कौतुकाने सांगतात आम्ही आधार आश्रमात राहतो. आणि आधार आश्रमात राहिलेल्या कित्येक मुली आम्ही आमच्या देखत मोठ्या झालेल्या बघितल्या आहेत, समाजामध्ये प्रतिष्ठित झालेल्या बघितलेल्या आहेत. ज्या महिला कुठे ज्या मुली दत्तक जाऊ शकत नाहीत, काही कारणं असतील, त्यांचे आम्ही विवाह लावून देतो. आमच्या आश्रमाच्या प्रिमायसेसमध्ये आमचा कर्मचारी वर्ग, आमच्या मुली, आश्रमकन्या हे वराड तिथेच लग्न होतात. आत्तापर्यंत 58 लग्न आम्ही लावलेली आहेत आणि 58 मुलींना त्यांचं हक्काचं घर मिळवून दिलेलं आहे आणि त्या सगळ्या मुली गेल्या घरी सुखाने राहत आहेत. त्या ज्यावेळी पुन्हा केव्हा तरी त्यांच्या नवऱ्याला घेऊन मुलांना घेऊन आश्रमात येतात त्यावेळी आम्हाला धन्य वाटतं. अगदी सुरुवातीच्या काळात तर मुली चक्क माहेरपणाला आणि बाळणपणाला सुद्धा आश्रमात यायच्या. आता ते जरा प्रमाण कमी झालं आहे कारण लोकांमध्ये अवेअरनेस वाढला आहे, सांभाळतायत लोक व्यवस्थित. त्यामुळे भविष्यामध्ये आम्हाला वृद्धाश्रम चालू करायचा आहे आणि मधला जे गॅप आहे 12 ते 18 वयाची ती भरायची आहे. आणि मी म्हटलं तसं कोणत्याही वयाची महिला, स्त्री, मुलगी आश्रमात आली तर तिला आधाराश्रमामध्ये निश्चित आधार मिळेल अशी आमची कामना आहे. लोकसत्तामार्फत आम्हाला हे सगळं देणगी मिळणारच आहे. मी कुबेर सरांना त्यावेळी म्हटलं होतं देणगी येईल आणि मला ह्या संस्थेत काम करायला लागल्यापासून गेले 12-14 वर्ष मी काम करतोय. माझा ठाम विश्वास पक्का झालेला आहे, चांगल्या कामाला लोक कमी पडू देत नाहीत, फक्त लोकांपर्यंत ते काम पोचलं पाहिजे. आज दुर्दैवाने नाशकात सुद्धा तुम्ही कदाचित 50% लोकांना विचारलं तर आधाराश्रम माहिती असणार नाही, कारण हे बंदिस्त काम आहे. हे काही जाहिराती करून करण्याचं काम नाही आहे, पण लोकांपर्यंत काम जाणं गरजेचं आहे. आज त्या निमित्ताने लोकसत्ताच्या निमित्ताने नाशकातल्या लोकांना सुद्धा माहिती व्हायला लागलं की आधाराश्रमसारखी संस्था नाशकात आहे. म्हणजे जसं कुसुमाग्रज म्हणाले होते हे तर मानवतेचं मंदिर आहे. तुम्ही नाशिकला आल्यानंतर काळ्या रामाला जाता आणि गोऱ्या रामाला जाता, त्याच्याऐवजी आधाराश्रमाला जा, तुम्हाला जास्त पुण्य मिळेल. द्या नका देऊ, तुम्ही या तर खरी निदान संस्थेला भेट तर द्या. प्रसंग सांगायचे झाले तर अक्षरशः रोज एक वेगळा अनुभव आहे. बरेचसे चांगले आहेत, खूपच चांगले आहेत, काही अर्थात वाईट असणारच, त्याच्यात काही म्हणजे साहजिक आहे, बरे वाईट सगळेच प्रसंग आपल्याकडे असतात, पण त्याच्यातनंच आम्ही पुढे चाललेलो आहोत. आमची फक्त एक अपेक्षा इथे मी व्यक्त करतोय तर 1-2 मिनिटात, जास्त वेळ घेत नाही. परवाचे आपले नोबेल पारितोषिक विजेते सत्यार्थी त्यांच्या एका भाषणात मी परवाच वाचलं, सिव्हिल सोसायटीची आपल्या देशामध्ये फार गरज आहे. काही कामं अशी आहेत की ती सरकारने करणं अपेक्षित नाही आहे, ती जनतेनेच करणं अपेक्षित आहे. सरकार सगळीकडे पुरं पडणार नाही आहे, ती जनतेने केली पाहिजे. आणि जनतेने केल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने कुठल्या ना कुठल्या तरी एखाद्या संस्थेशी, सामाजिक संस्थेशी बांधिलकी ठेवावी. आज वेस्टर्न कंट्रीजमध्ये, डेव्हलप कंट्रीजमध्ये NGOज ह्या गव्हर्नमेंटला पॉलिसी डिसिजन घेण्यासाठी इन्फ्लुएन्स करतात. ग्रीन पीस नावाची संस्था आज जगभर पसरली आहे, NGO आहे, सरकारी नाही आहे, ती खाजगी संस्था आहे, लोकांच्या पाठिंब्यावर आहे. तशी आमची अपेक्षा आहे की अशा संस्था हिंदुस्थानात सगळ्या निघाव्यात. सरकारचे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी त्यांना या संस्थांची मदत पडली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम थोडा आवाज बसला असल्यामुळे मी माफी मागतो. लोकसत्ताचं आणि माझं फार खूप जुनं नातं आहे. प्रवीण बडदापूरकर मला गुरु म्हणतो सर. म्हणजे हे जे संपादक लोक आहे हे नेहमी माझ्याशी जुळलेले असतात. याचं कारण असं की माझ्या विद्यार्थ्यांना यांनी जवळून पाहिलं असतं. अगदी 5 मिनिटाच्या 7 मिनिटात सांगतो. पहिलाच विद्यार्थी होता, पायात घालायला चप्पल नव्हती, अंगात घालायला कपडे नव्हते. आज कॉमर्स सायन्स काहीच माहिती होतं, 10वी पास झाला होता. त्या विद्यार्थ्याला मी शिकवलं, तो विद्यार्थी कलेक्टर झाला, IAS. कलेक्टर अनेक होतात, IAS होतात. रोज तो 100 शेतकऱ्यांना विदाऊट अपॉइंटमेंट, प्रत्येक पोरगा खूप मॅच्युअर्ड आहे. हा माझ्यासोबत झाला दिलीप अग्रवाल, त्याच्या घरी काहीच नव्हतं, आता त्याच्याकडे सर कार, बंगला, आईवडिलाची व्यवस्था, 2 मजली घर, असे माझे खूप विद्यार्थी आहे. पण तो अडचण आहे की माझा विद्यार्थी जगताना ताकद खूप लागते.
याचं कारण असं, शिक्षण झाल्यावर दिलेली मदत तो आम्हाला परत करतो. आमचं काय वैशिष्ट्य आहे. आणि मी अतुल समज सांगतो, कारण तुम्ही त्याला अभिनेता म्हणून पाहता, मी अतुलकडे विचारवंत म्हणून पाहतो. जेव्हा जेव्हा टी व्हीवर अतुल बोलताना पाहतो तेव्हा एक सेकंद मी इकडे तिकडे जाऊ देत नाही. तरी बायकोला जरी म्हणलं जेवण करता का, चुप, अतुल बोलत आहे. याचं कारण असं की, म्हणून माझी एक रिक्वेस्ट आहे की त्याच्याकडे अभिनेता म्हणून पाहू नका. एक सगळा माणूस ते बोलण्यात अर्थच नाही की, पण प्रचंड विचारवंत आहे. मी तरी भारावून गेलो आहे. माझं वय 76 आहे, अतुल 37 आहे की नाही माहीत नाही, परंतु त्याच्या व्यक्तिमत्वानं भारावून जावं असा व्यक्ती त्याला त्यांच्या हातून त्याच्यामध्ये स्वारी आहे. हो, तर हे हातून हे सगळं योगदान लोकसत्तानं मला दिलं. खूप खूप बरं वाटत आहे. विद्यार्थी शिकल्यानंतर पैसे तर परत करतो, लगदा घेताना सहसा कोणी हुंडा घेत नाही आमचा विद्यार्थी. ही दुसरी गोष्ट आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की आमचा विदर्भ तुम्हाला सगळ्या माहीत आहे की शेतकरी आत्महत्याग्रस्त आहे. त्यामुळे माझ्याकडे सगळी मुलं शेती किंवा 2 एकर इरिगेशन याच्या आतली आहे, इतक्या गरजेची आहे. सगळी शेतकऱ्यांची मुलं आहे आणि या मुलाचं सगळं शिक्षण हे करतो. दरवर्षी आम्हाला जेवायला 35 लक्ष रुपये लागतात. ते एवढे 35 लक्ष लोक आम्हाला देतात. हे एक मला खूप की लोक म्हणतात देव आहे की नाही, मी पाहिला नाही, पण देवदूताच्या रूपाचा लोक पाठीचे एवढं नक्की सर, त्यात एक लोक सत्ता आहे. त्यामुळे आम्हाला माहीत हा काही मंच नाही आहे, पण तुम्ही काय मोठं काम केलं याची कदाचित तुम्हाला कल्पना नाही. जो भुकेला आहे त्याला एक पोळी दिली तर महत्त्व वाटते, पोट भरल्याला पुरणपोळी दिली तरी महत्त्व नाही आहे. त्यामुळे तुम्ही या संस्थांना फार मोठा आधार दिला. असं कार्य लोकसत्ता ज्या महाराष्ट्राला कल्चरल अभिमान आहे, तर नरेंद्र मोदी नेहमी बोलतात ये महाराष्ट्र मेरे हाथ से नहीं जाना चाहिए. त्यांना माहीत आहे महाराष्ट्राची काय ताकद आहे ते. तर या महाराष्ट्रातल्या मुंबईसारख्या गावातल्या लोक आम्हाला आधार दिला. आमचे विद्यार्थी असे घडवले. 9 देशात विद्यार्थी आहे. प्रत्येक विद्यार्थी नोकरी लागल्यानंतर आई वडिलाला घर बांधून देतो आणि आई बाहेर टॉयलेटला जाणार नाही याची व्यवस्था करतो आणि त्याची रिपोर्टिंग मला करतो. त्यामुळे असं आमच्याकडे पाहू नका. शासनाचा 1 रुपया आम्ही कधी घेत नाही, लोकांच्या आधार करतो. दरवर्षी माझी विद्यार्थी आम्हाला 10 लक्ष रुपये देतात. वाढदिवसाला प्रत्येक विद्यार्थी 5,000, 10,000, 25,000 रुपये पाठवतो. साधारणतः महाराष्ट्रात असं वसतिगृह नाही आहे. संस्थेला 43 वर्ष झाले. खूप काही आम्ही ईश्वर कृपेने करू शकलो. इतकंच नाही तर माझ्या विद्यार्थ्यांनी असे वसतिगृह केले. नागपूरला, पोटीपुरीला, हिंगणघाटला 1-1, 2-2 कोटी रुपयाचे 50-100 विद्यार्थी राहणारे वसतिगृह केले. त्यामुळे लोक आम्हाला काय म्हणतात, वृक्ष आहे. वटाची पारंबी जशी परत वृक्ष होते तर तसं होते. ईश्वर कृपेने सगळं चांगलं चालू आहे. बाबा आमटेच्या सहवासात आम्ही राहिलो, वाढलो, जे काही आहे ते बाबांच्या कृपे हे आम्ही करू शकलो, समाजाला देऊ शकलो. लोकसत्तानं आम्हाला खूप चांगला सपोर्ट दिला, प्रसिद्धी भरपूर दिली आणि खूप काही समाधान दिलं. याबद्दल मी आभार मानतो. समाजाच्या सर्वांनी रत्नागिरीपासून तर दादरपासून तर या नरिमन पॉईंटपासून आम्हाला तिथे चेक आलेले आहेत. तर खूप आश्चर्य वाटतं, परंतु लोकांना आवडलं आणि पत्र 2-2 पेजेसचे, नुसते चेक नाही पाठवले, पत्र. हे खरोखर एक लोकसत्ताने चमत्कार घडवला. तुम्हा सर्वांचे प्रसन्न चेहरे आनंदी पाहून मला खूप बरं वाटत आहे. 76 वर्ष वय आहे, तर असं वाटत आहे तास आणखी 10-15 वर्ष काम कर. एक अनुभव सांगतो.
ही न्यूज आल्यानंतरचा 13 तारखेची गोष्ट आहे ह्या महिन्यातली, 13 ऑक्टोबरची. मला एक 8:30-9 वाजता एक फोन आला, मुंबईमधून एक फोन आला आणि एका आईचा फोन होता आणि तिने सांगितलं की म्हणे योगेश कुलकर्णी बोलतायत का? म्हटलं हो, मी योगेश कुलकर्णी बोलतोय. माझा मुलगा घरातनं पळून गेलाय आणि मला कळलंय की तो पाबळला येतो. 8:30 वाजलेले. म्हटलं तुम्ही कुठून बोलताय? त्या मुंबईतून बोलत होत्या. म्हणे आम्ही आता पोलीस स्टेशनला आहोत, आम्ही पोलीस कंप्लेंट केलेली आहे, पण त्या मुलांनी कुठून तरी फोन त्यांनी चालू केला होता त्याचा आणि त्यांनी त्याच्या मित्राला सांगितलं की मी पाबळला चाललेलो आहे आणि तो तुमच्याकडे येतोय. पोलिसांना पण आम्ही कंप्लेंट केलेली आहे. म्हटलं मला पोलीस इन्स्पेक्टरचा नंबर द्या. मी पोलिसांशी बोललो. म्हटलं ठीक आहे. आता मुलगा येतोय कारण 9:30ची शेवटची बस येते आमच्याकडे. म्हटलं ही 9:30ची बस येईल आणि मग या मुलाशी बोलू आपण. म्हटलं मी त्या मुलाशी बोलतो आणि तुम्हाला परत सांगतो की काय करायचं आहे. म्हणजे तुम्ही फक्त मुलगा आला की आम्हाला कळवा, आमची पोलीस व्हॅन येईल आणि त्या मुलाला घेऊन जाईल. आणि तोपर्यंत वायरलेसने आमचं शिक्रापूर पोलीस स्टेशन आहे आमच्या इथे, शिक्रापूर पोलीस स्टेशनला तो मेसेज पण त्यांचा आला होता. मुलगा 9:30च्या बसमध्ये आला. 12वीतला मुलगा होता. तो मुलगा आला, त्याशी बोललो. मुलाला 10वीला 86% मार्क आहेत. 12वीला त्याची क्लासची काही परीक्षा असते, त्यामध्ये त्याला जवळजवळ काहीतरी 650-700 त्याची रँक आहे. त्याचं म्हणणं असं होतं की मला आईवडील फार प्रेशराईज करतात. पहाटे 4ला उठ, अभ्यास कर, हे कर. 650 रँक आली तरी त्यांचं समाधान होत नाहीये आणि म्हणून मी ठरवलं की मी आता पाबळला यायचं. आणि म्हटलं मग तू कसा आला? म्हणे मी आई वडिलांना घरामध्ये लॉक केलं, चावी खिशात घातली, चावी माझ्याकडे, आई वडिलांचे मोबाईल माझ्याकडे. पाबळला कसा आला? तर त्यांनी कार्य सर्वदा त्याच्यामध्ये नकाशा दिला होता तुम्हाला, तुम्ही दिलं होतं तुम्ही कसं यायचं पाबळला. त्यानुसार तो मुलगा मुंबई पाबळपर्यंत आला. पाबळमधनं विज्ञान आश्रम हे साधारणपणे 1.5-2 किलोमीटर आहे. म्हटलं मग कसा आला? गुगल मॅप त्याच्याकडे ते पण होतं. म्हणजे ते बघून 9:30 वाजता, कारण 9:30 वाजता तरी सामसूम असते. म्हटलं हा कसा आला? म्हटलं हा हिरो एकदम आपल्याला परफेक्ट आहे. मग मी त्याशी गप्पा मारल्या. मग आईवडिलांना फोन केला, मी याला पोलिसांकडे काही देणार नाही, तो आमच्याकडे राहील. त्याला तुम्ही माझ्याकडे या, मी तुमच्याशी बोलेल आणि मग आपण काय करायचं ठरवू. तो मुलगा आमच्याकडे राहील. त्या मुलाशी गप्पा मारल्या. मुलगा एकदम हुशार. मी म्हटलं सगळे मार्क वगैरे सगळे चांगले. दुसऱ्या दिवशी आईवडील आले. तो मुलगा म्हटला मला फार प्रेशराईज करतायत, एवढं प्रेशराईज करतायत की मला सायकेट्रिककडे घेऊन गेले आणि म्हणे की हा अभ्यास करत नाही, याची रँक कमी पडेल वगैरे. म्हणजे त्या सायकेट्रिकने नोट्स काढल्या. म्हणे तो तिकडे वाकला होता तेव्हा म्हणे मी फोटो काढून घेतला पटकन. त्या रिपोर्टमध्ये दिलं होतं माझ्यापेक्षा माझ्या आईवडिलांना गरज आहे. दुसऱ्या दिवशी त्या मुलाचे आईवडील आले. मी त्यांना समजून सांगितलं प्रेमाने माझ्या भाषेमध्ये. त्यांना म्हटलं तुमच्या मुलाकडे सगळे चांगले गुण आहेत. एक तर पहिली गोष्ट म्हटलं जसं बिल गेटनी सांगितलं केलं त्याच्यामध्ये धाडस आहे. तो धाडस करून मुंबईहून पाबळला आला. बरं तुमचा मुलगा चांगला आहे, त्यांनी वाचलं होतं काय आहे ते, कुठे यायचं त्याला ते माहीत होतं. त्यांनी अभ्यास केला. माझ्याकडे काय काय आहे, विज्ञानाश्रमाची वेबसाईट बघितली होती, काय आहे काय मिळणार आहे ते त्यांनी अभ्यास केला होता. आणि तो दुसरीकडे कुठे गेला नाही, तो सरळ उठून माझ्याकडे आला पाबळला. म्हटलं हे पण चांगलं आहे. दुसरी गोष्ट तो मुलगा हुशार आहे तुमचा, तुम्ही त्याला का प्रेशराईज करतात मला कळत नाहीये. म्हटलं असं करू नका. मग दोघं मुलाची समजून सांगितली. म्हटलं बाबा 6 महिने राहिले, 6 महिन्यांनी माझ्याकडे वगैरे वगैरे. सांगायचा मुद्दा कसा, डोनेशन्स मिळतीलच, त्याची आम्हाला गरज असतेच, कायमच लागतात, पण अशा प्रकारच्या मुलांपर्यंत पोहोचायला जो मेसेज द्यायचा होता तो इतका इफेक्टिव्हली तुम्ही पोहोचवलात की असं मुलाला पण वाटलं की माझी आशा असं मला काहीतरी करायचं आहे म्हणून. त्याच्यामध्ये मागच्या रविवारी पण असेच एक पालक आले होते, एका बँकेतले अधिकारी होते. माझा मुलगा खूप धडपड करतो, काहीतरी करायचंय पण अभ्यास नकोय त्याला, खूप काही काही करतो, तोडफोड करतो, नवीन गोष्टी बनवतो, क्रिएटिव्ह आहे, पण शाळेमध्ये त्याचं लक्ष लागत नाही. तो म्हणतो मला हे नको, मला हे कंटाळा येतो तुमचं सारखं तेच तेच करा आणि तेच तेच मार्कसाठी क्वेश्चन पेपर लिहा. आणि म्हणून म्हणे आम्ही तुमच्याकडे आलो बघायला. आणि तो मुलगा खरंच आमच्याशी खूप त्यांनी चांगल्या गप्पा मारल्या. मला असं वाटतं की तुमच्या उपक्रम अशा पालकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत आम्हाला असा का मेसेज पोहोचवता आला. म्हणजे विज्ञान आश्रमामध्ये आम्ही असं म्हणतो की आम्हाला ही जी काही शिकायची नैसर्गिक पद्धत आहे, माझे एक गुरु इथे पानसे सर बसलेले आहेत, तिथे हाताने काम करत करत शिकणं, उपक्रमातनं शिकणं. तर गांधींची नई तालीम, बुनियादी शिक्षेला नवीन टेक्नॉलॉजीचा त्याला संदर्भ देणं, तो रेफरन्स देणं, हे आम्ही काम करत आहोत पाबळमध्ये. त्यासाठी त्याचं सगळ्यांकडे लक्ष वेधण्यासाठी म्हणून या उपक्रमाचा आम्हाला उपयोग झाला.
मग कोणीतरी सांगितलं खूप फोन वाजतात, आमचे पण खूप फोन आलेत. मी सगळ्यात जात नाही, तुम्हाला 2 प्रातिनिधिक उदाहरणं दिले. बरेच लोक पाबळला व्हिजिट करून गेले. म्हणजे तुम्ही पण सगळ्यांना, मी संस्थेबद्दल सांगत नाही, तुम्ही पाबळला जरूर या. पाबळला आलात तर जवळच मोराची चिंचोली, तिकडे मोर पण असतात. पुढे गेलात तर राळेगण सिद्धी आहे अण्णा हजारेंचं. तुम्ही सगळेजण जरूर पाबळला या, तर तुम्हाला इन्व्हिटेशन देतो मी तुम्हाला पाबळला यायचं. परत एकदा लोकसत्तानी आम्हाला जे काही कव्हरेज दिलं त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो. मलाही भीती वाटत नाही आजकाल की पैशाचं काय होईल म्हणून. म्हणजे ह्या पावसाळ्यामध्ये असं होतं की आमचं जे किचन आहे ते जवळ 30 वर्ष जुनं झालं होतं आणि 30 वर्ष जुनं किचन झालं होतं आणि ते आम्ही टाळत होतो सारखं, त्याला काहीतरी पत्रा लावा, प्लॅस्टरिंग करून घे वगैरे वगैरे, आणि पुढे चालूच ठेवलं होतं. यावेळेस पाऊस आला नाही लवकर, आणि जेव्हा आला तेव्हा इतक्या वादळासहित आला की ते पाणी सगळं उफळून आतमध्ये आलं किचनमध्ये. आणि म्हटलं आता आम्हाला हे बांधावंच लागणार आहे. आणि हे जुलै ऑगस्टमध्ये झालं आणि असं म्हटलं आता पाडू आता आणि सुरू करू करायला, बघू काय काय होतंय ते. काम सुरू करायला आणि अभिजित गोरवडे आणि तुमची मेल यायला एकच वेळ झाली. आणि त्यावेळेस म्हटलं की अरे हे काही चांगली गोष्ट झाली आहे आता. तर जी काही आम्हाला मदत मिळाली आहे त्याचा उपयोग आम्ही त्या कामासाठीच करणार आहोत नक्की. परत एकदा तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. आम्ही तिघी का आलो ते सांगते मी. माननीय पाहुणे अतुल कुलकर्णी, माननीय गिरीश कुबेर, माननीय मुकुंद संगोराम, माननीय देणगीदार आणि उपस्थित मान्यवर हो. प्रथमच मी सांगते की आमचं हे टीमवर्क आहे. आम्ही अनेक लोक काम करतो आणि प्रत्येक ठिकाणी संस्थेचे पुरस्कार, माझे पुरस्कार घ्यायला मी एकटीच जाते, हे मला नेहमीच खटकतं. मी मनापासून सांगते की एकट्या दुकट्याचं हे काम नसतं, आम्ही सगळे मिळून काम करत असतो. 27 तारखेला लोकसत्ताचे बातमीदार विनायक करमरकर यांचा फोन आला की असा असा कार्यक्रम आहे. तेव्हा मी त्यांना सांगितलं मुंबईला कार्यक्रम तुम्ही मला आत्ता कळवताय 27 तारखेला, कशी येणार मी? मला कोणीतरी सोबत पाहिजे. घरातनं मला कोणी एकटीला मुंबईला पाठवणार नाही. मी आत्ता ट्रस्टीना विचारलं तर ते वेगवेगळ्या गावाला गेलेले असतील. मला कोणीतरी सोबत मिळायला पाहिजे. मग मी 2-3 विचारलं आणि त्यातली एकच जण निघाली तर मी माझ्याबरोबर एकीलाच आणीन, पण 2 निघाल्या तर दुसरीला मी नाही म्हणणार नाही. आम्ही 3 जणी येऊ असं मी त्यांना आधीच बजावलं होतं, म्हणून आम्ही 3 जणी आलोय. बोलताना मात्र मी एकटीच बोलणार आहे. अनेक जणांचा ग्रामीण भागाचा वगैरे उल्लेख झाला, अनेक सामाजिक कार्याची आपल्याला ओळख झाली. आमचं काम थोडं वेगळं आहे. आत्ता माननीय मुकुंद संगोराम म्हणाले तसं खूप अवघड काम नाही आहे आमचं. आमचं काम शहरी भागात आहे. हे थोडंसं खरं आहे की ग्रामीण भागापेक्षा शहरामध्ये काम करणं सोपं असतं. पण काय सांगू तुम्हाला, जितका माणूस सुशिक्षित असतो तितका तो जास्त चिकित्सक असतो. आणि पुण्याला मी नावं ठेवत नाही, कारण पुणे माझं सासर आहे आणि मुंबई माझं माहेर आहे. 50 वर्ष पुण्याला राहून सुद्धा मला मुंबई आपली वाटते. आता ते मी मुंबईत बोलते, पुण्यात कदाचित मी उलटं बोलेन. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला यायला मला विशेष आनंद झालाय. 1980 साली आमची संस्था स्थापन झाली. 35 वर्ष आज झालेली आहेत. माझी स्वतःची मुलगी मतिमंद आहे, त्यामुळे त्यामुळे मी हे जे काम करते, आपण बसा ना, त्यामुळे मी जे हे काम करते ते माझं निर्लोभी काम नाहीच आहे. माझ्या मुलीसाठी आणि माझ्यासाठी मी हे काम करते असं मी म्हणते. संस्था सुरू झाली तेव्हा आम्हाला कोणीही जागा देत नव्हतं. पुणेकरांबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे, पुणेकरांना सुद्धा माहिती आहे, वेगळं सांगायला नको. आम्ही जेव्हा जागा शोधायला गेलो, इमानतबारे जागा शोधत होतो, लोक म्हणायचे उद्या या, आज नाही सांगत. आम्ही आपल्या लेडीज 2-3 दुसऱ्या दिवशी जायचो. ते वाड्याचे दरवाजे लावायचे. मला कळायचं नाही, उद्या या म्हणाले नाही, आम्हाला दरवाजे का लावून घेत आहेत. मग आम्हाला अर्थ कळला की नाही, याचा अर्थ उद्या या असतो. असं करता करता जागा शोधण्यातच बरेच दिवस गेले. एक छोटासा हॉल मिळाला, 200 रुपये भाडं. ते 200 रुपये कुठून आणायचे प्रश्न आला.
मी आणि माझी सहकारी नलिनी कर्वे होतो. आमच्या दोघींच्या 2 मुली होत्या, आणखीन 4 मुलं होती. अशी 6 मुलांपासून आम्हाला शाळा सुरू करायची होती. पण फाउंडर मेंबर अनेक होते. 8-10 फाउंडर मेंबरनी संस्था स्थापन केलेली होती. जागा नव्हती. कशी बशी एक हॉल बऱ्याच अटी लादून आम्हाला मिळाली. 200 रुपये भाडं. आम्ही 10-10 रुपये मुलांना घेतले, फी घेतली. 20 मुलं जेमतेम झाली हळूहळू आणि आम्ही भाडं भरायला लागलो. त्यावेळेचे नगरसेवक आमच्याकडे आले होते, ॲडव्होकेट जावडेकर. त्यांनी आमचं काम पाहिलं आणि त्यांनी आम्हाला पलीकडच्याच गल्लीत एक जागा मिळवून दिली. ती जागा सोसायटीची ओपन स्पेस होती. आम्हाला 99 वर्षाच्या करारांनी मिळाली. 99 वर्षाची काळजी मिटली, पुढची काळजी देवाल असा आम्ही विचार केला आणि काम सुरू केलं. मग काम सुरू केल्यानंतर सोसायटीतले लोक आम्हाला अडवायला लागले. त्यांचंही साहजिकच होतं. हो, शेजारी कोणी आलंय म्हटलं काही वाटतं ना, ह्या शेजाऱ्याचा आपल्याला त्रास होईल का, तो आपल्याकडे उसनवार मागेल का, त्यांच्या मुलांचा त्रास होईल का वगैरे. ती तर मतिमंद मुलं. त्यांना वाटलं या मुलांचा त्रास होईल, ही मुलं दंगा करतील, इतस्तता पळून जातील. ज्या सोसायटीतल्या लोकांनी सुरुवातीला त्रास दिला, तेव्हा कालांतराने जेव्हा त्यांना कळून आलं की या मुलांचा काहीही त्रास नाही, तेव्हा तेच लोक आम्हाला तर मदत करू लागले. म्हणजे चिकित्सा केल्यानंतर पुणेकरांना एकदा पटलं की ते मदत करतात. आता आम्हाला दरवर्षी मी 1-2 नावं घेते. पर्सिस्टंट फाउंडेशन HDFC असे काही लोक आम्हाला मदत करतात, काही हजारात. पण 51 रुपये आणि 100 रुपये दरवर्षी आम्हाला आणून देतात. तेव्हा पैसा किती दिला याच्यापेक्षा त्यामागची भावना जी आहे ती महत्त्वाची आहे आणि आम्हाला मदत मिळतच असते. अर्थात मला असं म्हणायचं नाही की लोकसत्तेच्या माध्यमातून मिळालेली मदत आम्हाला नकोय. कारण मराठी माणसाचं काय असतं, हांतरून पाहून पाय पसरायचे. आमच्याकडे सुरुवातीला 200 रुपये नव्हते. आम्हाला जी लीजवर जागा मिळाली त्याला घालायला, कंपाऊंड घालायला 1000 रुपये नव्हते. आम्हाला रोटरी क्लबनी कपाटं दिली, ती आम्ही उघड्यावरच कुलपं लावून ठेवली. ते म्हणाले हवी असली तर कपाटं आणि शिवणाची मशिनरी घ्या, नको असली तर घेऊ नका. मग त्यांच्याकडनं आम्ही घेतली, उघड्यावर कुलपं लावून ठेवली. पण चोरांनाही बहुतेक माहीत होतं नवीन संस्था आहे, कागदपत्राशिवाय कपाटामध्ये काही नसणार. त्यामुळे अजिबात चोरी झाली नाही आमच्याकडे. हळूहळू थोडं कॉर्पोरेशनच्या परवानगीने थोडं बांधकाम झालं. संस्था हळूहळू मोठी होत गेली आणि तो प्रश्न मिटला. सांगायचं कारण असं आहे की सुरुवातीला 200 रुपये भाड्याला नव्हते, 1000 रुपये कुंपणाला नव्हते. देणगीदारांच्या मदतीने आज आमची संस्था मोठी होते. लोक म्हणतात रोपट्याचा वटवृक्ष झाला. मला नाही असं वाटत. मला असं वाटतं की कुसुमाग्रज यांच्या कवितेप्रमाणे अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत आशा किनारा तुला पामराला. आम्ही करू तेवढं काम थोडंच आहे. त्यामुळे आम्हाला आर्थिक मदत हवी आहे, पण त्याच्या जोडीला पहिल्यांदाच सांगतो तुमचे आशीर्वाद आणि प्रेम आणि कौतुकाची थाप ही आम्हाला आमच्या मुलांना हवी असते. नाही, पैसा देऊन नुसतं कार्य संपत नाही. तुम्ही येऊन आमची संस्था पहा, पुण्याला कर्वे रोडला आहे. ही मुलं किती निरागस असतात, हट्टी असतात पण निरागस असतात. किती 50 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी झाली तरी लहानासारखाच बोलतो आणि वागतो, कारण त्यांचं मन बालमन असतं. बुद्धीची वाढ कमी असते, पण अनेक गोष्टी त्यांना शिकवल्यावर येतात. त्यामुळे तुम्ही येऊन संस्था पहा आणि मग मदत करा. शाळा, उद्योग केंद्र असे आमचे 2 विभाग आहेत. आम्ही त्याला सरकारी अनुदान आम्हाला मिळालेलं आहे. 2च वर्ष मला अनुदान सुरू झालं. साधारणपणे आता वाढत्या शाळेला आणि उद्योग केंद्राला प्रत्येकी आम्ही वर्षभर 4 लाख रुपये खर्च केला की आम्हाला 2 ते 3 लाख सरकारकडनं मिळतात. अशी परिस्थिती असते. पण तरी सुद्धा सरकारी अनुदान मिळणं हे वाईट नाही, ती आम्हाला मदतच असते. उरलेली मदत आम्ही देणगीदारांकडनं भागवतो. समाज कल्याणचा कारभार मदतीचा असतो, पण तपासणी काटेकोर असते. बराच क्रायटेरिया असतो. तुम्ही देणगीदारांनी लोकसत्ताला वाचलं आणि आम्हाला मदत दिली असं नसतं. नरेंद्र मोदींनी फतवा काढला, शाळेतून संडास किती आहेत बघा, वर्ग किती आहेत बघा. दुसऱ्या दिवशी आमच्याकडे समाज कल्याणचे लोक तपासणीला. पण त्यांनी पाहिलं 4 वर्गाची आवश्यकता, तिथे आमच्याकडे 6 वर्ग आहेत आणि 9 टॉयलेट पाहिजे होती, तिथे 10 टॉयलेट होती. त्यामुळे तिथे चांगला शेरा देऊन परत गेले. मला म्हणायचं आहे
सरकारी नियम लावले की त्याला खूप बंधन असतात. मग आम्ही शाळा उद्योग केंद्रानंतर जे वसतिगृह काढलं की सरकारी अनुदान घेतलंच नाही. शाळेमध्ये वयाची मुलं असतात, 18 ते 45 वयाची मुलं, हे मी शारीरिक वय सांगते. 18 ते 45 वयाची मुलं जी असतात ती उद्योग केंद्रात असतात. त्यांना तर आम्ही साधे सोपे उद्योग शाळेमध्ये लेखन, वाचन, खेळ, गाणं वगैरे शिकवतो. उद्योग केंद्रात पर्सेस, हार तोरणं, ह्या ग्रीटिंग कार्ड असे करायला शिकवतो. आणि थोडक्यात या मुलांना कशात तरी गुंतवून ठेवतो. त्यामुळे त्यांच्या मानसिक समस्या, वर्तन समस्या कमी होतात. तेही आनंदात राहतात, पालकही आनंदात राहतात आणि घरच्या लोकांना त्रास कमी होतो. 45 मुलगा किंवा मुलगी झाली की सरकारी नियमाप्रमाणे दुसऱ्या दिवशी त्याला पटावर नाव ठेवता येत नाही. मग या मुलांनी काय करायचं? बऱ्याच संस्था दुसऱ्या दिवशी त्यांचं नाव काढून टाकतात. हां, पण आम्ही त्यांचं नाव काढत नाही. आम्ही आमच्या ट्रस्टतर्फे पण हा वर्ग चालवतो. हे मी मुद्दाम तुम्हाला आवर्जून सांगते. वेळेच्या अभावी मी माझं बोलणं आता आटोपतो घेते, नाही तर बोलण्यासारखं खूप आहे. हॉस्टेल जे आमचं आहे ते मतिमंद मुलींचं हॉस्टेल जे आहे पुण्यातलं आमचं पहिलं आहे. तिथे मुलांचा पण विभाग आहे. मग अशी सर म्हणाले तसं सुरुवातीला आम्ही पहिला मजला बांधला होता, वरती बांधणार नव्हतो, पण आता दुसरा मजला बांधलेला आहे आणि व्यवसाय वाढला तर आम्ही तिसरा मजला सुद्धा वाढवणार आहोत. कारण गरज वाढलेली आहे आणि तिथे आम्ही लिफ्ट बसवणार आहोत, म्हणजे मुलांना चढाई उतरायचा त्रास होणार नाही. वृद्धाश्रम असावे की नसावे असं म्हणत म्हणत वृद्धाश्रम निघतात. तरुण वृद्धांना तिथे पाठवतात. वृद्धही काही कमी हट्टी नसतात, हे वृद्धांनीच कबूल केलं पाहिजे. त्यामुळे वृद्धाश्रमाची गरज असते. तेच मतिमंद मुलांचं पण असतं. मतिमंद मुलं निरागस असतात पण भरपूर हट्टी असतात, दुसऱ्याशी ॲडजस्टमेंट करत नाहीत, आपलंच म्हणणं राबवतात. मी माझ्या स्वतःच्या मुलीच्या अनुभवाने सांगते. त्यामुळे मतिमंदांसाठी सुद्धा वसतिगृह हवीत, वृद्धाश्रम हवेत लोकांसाठी. आमच्याकडे वृद्ध मतिमंद सुद्धा राहत आहेत. तहान लागली तर विहीर खणण्यापेक्षा विहीर खणलेली तयार असली तर ज्याला तहान लागेल तो विहिरीजवळ येतो. अशी गरज असलेली मतिमंद मुलं आमच्याकडे येतच असतात. आता लोकसत्ता तर सांगते, लोकसत्तानी फ्रंट पेज वगैरे नाव वगैरे आमचं छापून आलं. मी त्यांना विनायक करमरकरांना म्हटलं होतं आज येऊ नका, मी आज माहिती देणार नाही, आमचे 2 दिवस मुलांचे कार्यक्रम लागलेले आहेत. तुम्ही आधी का नाही फोन केला? ते म्हणाले मी उद्या येतो, तुम्हाला केव्हा वेळ आहे तेव्हा सांगा. 2 दिवसांनी ते आले आणि मी म्हटलं हो आमची पुष्कळ माहिती आली पुण्यात, पुष्कळ पुरस्कार मिळालेत, आता आम्हाला मतिमंदांसाठी काम करू द्या ना, पुरस्कार आणि बक्षिसं नकोत. ते म्हणाले हा नुसता पुरस्कार नाही, मी आल्यावर तुम्हाला सांगतो काय आहे ते. आणि त्यांनी अतिशय सहकार्य देऊन माहिती घेतली. लोकसत्तामध्ये माहिती आली आणि फक्त पुण्याच्याच लोकसत्तात नव्हे तर जगभर इंटरनेटवर सुद्धा लोकांना माहिती कळली. आम्हाला फोन आले, अनेक लोकांनी डायरेक्ट येऊन आम्हाला पैसे दिले. त्यांना म्हटलं तुम्ही लोकसत्ताच्या द्वारे का? ते म्हणाले आम्हाला लोकसत्तात प्रसिद्धी नको, आम्हाला मदत करायची. बाई आल्या आणि त्यांनी 11,000 रुपये देणगी दिली. 11,000 रुपये अगदी कमी नाही आणि जास्त पण नाहीत. मी त्यांना म्हटलं अहो तुम्ही 11,000 रुपयाची देणगी दिली, तुम्ही आम्हाला संस्था कुठे आमची पाहिले, तुम्ही हे पैसे कसे देताय? त्या म्हणाल्या की मी लोकसत्तामध्ये वाचली, लोकसत्तामध्ये बातमी आली म्हणजे ते ब्रह्मवाक्यच आहे म्हणाल्या. अजिबात आम्हाला तुमची संस्था बघायची गरज नाही, मी आज देणगी देऊन जाते म्हणाल्या आणि नंतर सावकाश येऊन तुमची संस्था पाहीन. मी म्हटलं मी घरी आहे, तुमच्या घराच्या जवळच येत आहे का, तुम्ही रिक्षाने येता का म्हटलं चहा प्यायला माझ्याकडे? नाही म्हणाल्या, मी बसनी आले, बसनीच परत जाणार आहे, आत्ता वेळ नाही. म्हटलं तुम्ही एवढे 11,000 रुपये आम्हाला दिले आणि तुम्ही आम्हाला एवढी 11,000ची मदत केली आणि तुम्ही रिक्षाने सुद्धा प्रवास करत नाही? त्याच्यावर ते म्हणाल्या नाही, जिथे शक्य असेल तिथे आम्ही पैसे वाचवतो आणि योग्य त्या संस्थांना देतो. त्या बाईंचं मला विशेष कौतुक वाटलं. अर्थात तरुण मुलगी होती पण तरी सुद्धा विशेष कौतुक वाटलं. आता लोकसत्ताचे या सगळ्याबद्दल लोकसत्ताच्या टीमचे, तुमच्या देणगीदारांचे आणि उपस्थित मान्यवरांचे मी मनपूर्वक आभार मानते. ज्यांनी देणगी दिली असेल, ज्या संस्थेला दिली असेल, कुठल्याही संस्थेला दिली तरी तुम्ही सामाजिक कार्य समजून घेतलं आणि मदत केली. त्यामुळे मी सगळे देणगीदारांचे सगळ्या संस्थांतर्फे मनपूर्वक आभार मानते.
मी मुंबईतच होतो, सकाळी 5:30 वाजता पाहिलं आणि मला जो काही आनंद झाला तो मी शब्दात नाही व्यक्त करू शकत. पण आमच्या संस्थेचे एक सदस्य दीपदास पत्की यांना मी सकाळी 5:30 वाजता फोनवर जागवलं. आणि क्षमा करा, कदाचित तुम्हाला योग्य वाटेल माहिती नाही, पण मी दीपनाथला असं म्हणालो की अरे, लोकसत्तेला नांदेड हे वैचारिकदृष्ट्या संस्था म्हणून इतकं महत्त्वाचं वाटलं की पहिल्या पानावर बातमी येते, उठ आणि वाच. कारण आम्हाला हा अनुभव नाही आहे, त्यामुळे तो विलक्षण असा आनंद झालेला होता. कारण नांदेड फार कोपऱ्यावरचं गाव आहे. कुणकर गुरुजी महाराष्ट्राला सगळ्यांना माहिती आहे. सामाजिक परिवर्तन हे कोणीच रोखू शकत नसतो, सातत्याने होतच असतं, ते कोणीच सांगावं लागत नाही. पण विचाराचं महत्त्व असं असतं की भौतिक समृद्धी आणि संशोधनामुळे होणारं परिवर्तन जर वैचारिक जोड आणि वैचारिक दिशा दिली नाही तर त्यात काय भयंकर होऊ शकतं हे आपण आज अत्यंत ऐहिकदृष्ट्या समृद्ध असणाऱ्या राष्ट्रात काय चालू आहे त्याच्या आधारे आपल्याला माहिती आहे. आपल्या देशात सुदैवाने तसं घडलं नाही. त्याचं कारण 19व्या शतक आणि 20व्या शतक हे आपल्यासाठी फार भाग्याचं शतक होतं. फार मोठी माणसं होती. अशा मोठ्या माणसांच्या खांद्यावर बसून ज्यांनी महाराष्ट्राची काळजी केली, देशाची काळजी केली, अशा कुणक गुरुजींचे आम्ही विद्यार्थी आहोत. जर विचाराच्या दिशेनं परिवर्तन झालं नाही तर वित्तहानी होते, मनुष्यहानी होते. हा गौण भाग आहे. त्याही पेक्षा समाजाची जी सांस्कृतिक हानी होते ती भयंकर असते. याचा जागर कुणकर गुरुजी हे प्रतिभावान असल्यामुळं सर्वच क्षेत्रातल्या विषयाला धरून ते संशोधन करून बोलत होते. आम्ही त्यांचे विद्यार्थी एवढे प्रतिभावान नाही आहोत, साधे विद्यार्थी आहोत. म्हणून आम्ही सगळे एकत्रित येऊन असा काही संशोधन करून अभ्यास विषय आपल्या नव्या पिढीसमोर देऊ शकू का याचा प्रयत्न करीत असतो. आणि इतक्या शांतपणे, इतक्या छोट्याशा जे खारीचा वाटा आम्ही उचलणारी माणसं, त्याची दखल लोकसत्तेसारख्या नियतकालिकांनी घ्यावी, त्याचा मला अतिशय आनंद झाला. लोकसत्तेमध्ये मी एक 4-5 वर्षापूर्वी सदर लिहिलं होतं. त्या सदराचं पुस्तकही झालं, तेही मला गिरीश कुबेरांना देता आलं. केव्हा तरी एकदा मुकुंद संगोराम यांनाही भेटीचा योग आलेला होता. पण असा हा जो भेटीचा योग आला तो आमच्यासाठी खरोखर फार भाग्याचा आहे. मी लोकसत्तेचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. आपल्या सगळ्यांना आजची संध्याकाळ आनंदाची आहे. अनेक संस्थांना मोठ्या प्रमाणावर देणग्या मिळाल्या, त्यामुळे त्यांना तर ती आनंदाची आहेच. पण ज्यांनी देणग्या दिल्या त्यांनी आपल्या आयुष्याचं एक सामाजिक परिमाण अशा रीतीने त्याची अभिव्यक्ती केली आहे, देणगीतनं अभिव्यक्ती केली आहे, संस्थांच्या गरजा भागवलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनाही आजचा दिवस हा आनंदाचा आहे असं मी म्हणतो. लोकसत्तेच्या बाबतीमध्ये खरं तर हे एक वेगळं काम तुम्ही 4-5 वर्षापूर्वी सुरू केलं, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. समाजामध्ये जोडणीची कामं करण्याची गरज आहे. बऱ्याचदा पत्रकारिता तोडण्याची कामं सुद्धा करते, परंतु आवर्जून जोडण्याची कामं करण्यामध्ये लोकसत्तेनं बराच पुढाकार घेतलेला आहे. मला तर या ठिकाणी असं दिसून येत आहे की एकीकडे समाजामध्ये देणग्या देण्याची इच्छा असते, पण त्यांना चांगल्या संस्था बऱ्याचदा माहीत नसतात. त्यामुळे त्यांना चांगल्या संस्था माहिती करून देण्याचं काम तुम्ही ह्या उपक्रमातनं केलं. आणि दुसऱ्या बाजूला आमच्यासारख्या संस्थांना देणग्यांची गरज असते, पण कोणाकडे मागायला जायचं हेही आम्हाला कळत नसतं. या संबंध कार्यक्रमातली गंमत अशी आहे की संस्थांची माहिती देणगीदारांना मिळालेली आहे, पण आत्ताच्या या क्षणापर्यंत देणगीदारांची माहिती मात्र आम्हाला अजून मिळालेली नाही. ती त्या पिशवीमध्ये बंद राहिलेली आहे. अर्थातच ज्यांनी आम्हाला देणग्या दिलेल्या आहेत त्यांच्याशी आमचा संपर्क साधला जाईलच, संपर्क वाढताही राहील. इतरांना सुद्धा, इतर संस्थांना सुद्धा अशा तऱ्हेनं ज्यांनी देणग्या दिल्या, असे समाजामध्ये देणगी देण्याची इच्छा असणारे हजारो लोक आहेत.
आणि कोटी कोटी रुपयामध्ये देणग्या जमा सहजपणे होतात. मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं मानसिक परिवर्तन होत चाललेलं आहे. कारण सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला देणग्या गोळा करायला अतोनात अडचणी यायच्या. आमचा निम्मा वेळ देणग्या गोळा करण्यातच जायचा. परंतु आता असं होत नाही, लोक आपणहूनही येतात. इतरांचा अनुभव आहे तसा माझाही एक अनुभव आहे की लोकसत्तेमध्ये हे प्रसिद्ध झाल्यानंतर तिथे ग्राममंगलमध्ये लोक आले, 3 तरी कुटुंब येऊन गेली. आम्ही प्रत्यक्ष पाहायला आलो, म्हणजे लोकसत्तेत वाचलं, प्रत्यक्ष पाहायला आलो आणि तुमच्या पिशवीत नाही तिथेच आम्हाला त्यांनी चेक सही दिले. त्यामुळे ही मोठी समाजामध्ये अशा तऱ्हेनं जोडणीचं काम फार चांगलं चाललंय. थोडंसं ग्राममंगलविषयी बोलायचं झालं तर ग्राममंगल प्रामुख्यानं बाल शिक्षण अतिशय दुर्लक्षित असणारं 6 वर्षातल्या आतल्या मुलांचं शिक्षण याच्याविषयी प्रामुख्याने काम करते. त्यातले प्रयोग करणं, प्रसार करणं, त्याच्याविषयीची शैक्षणिक साधनं निर्माण करणं, ती लोकांना पुरवणं, प्रशिक्षण देणं आणि समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रबोधन करणं, अशा तऱ्हेची कामं ग्राममंगलकडनं केली जातात. ग्राममंगल आता प्राथमिक शिक्षणातही काम करत आहे. विशेषतः शिक्षणाच्या नव्या पद्धती की ज्यातनं मुलं आनंदानं शिकतात, ज्यातनं मुलं प्रभावीपणे शिकतात, वेगानं शिकतात आणि कायमस्वरूपी शिकतात, अशा तऱ्हेच्या नव्या नव्या पद्धतींचा शोध घेणं आणि त्याचा प्रचार प्रसार करणं, अशाही तऱ्हेचं काम केलं जातं. ग्राममंगलकडनं शिक्षकांची प्रशिक्षण करण्याची 2 ट्रेनिंग सेंटर्स आहेत. पुण्यामध्ये आहे, डहाणू तालुक्यात आयना नावाच्या गावात तिथेही आहे. याचबरोबर मराठवाड्यात आमचं काम चालतं. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 100-150 शाळांमध्ये काम चालतं. महाबळेश्वर तालुक्यामधल्या खेड्यांमधनं आमची विकास घरं उभी आहेत. राजस्थानामध्ये आता आमचं काम चालतंय, मराठवाड्यात आमचं काम चालतंय. काम विस्तारतंय, याचा अर्थ लोकांना नव्या शिक्षणाच्या पद्धती आपल्याशा वाटायला लागलेल्या आहेत. मला असं वाटतं हे एक चांगलं चिन्ह आहे. ग्राममंगलच्यामुळे सुरुवात झाली असेल, पण आता अनेक संस्था या दिशेनं खूप चांगलं प्रभावी असं काम करतायत. शेवट आपल्या सगळ्यांचे आभार तर मानतोच आहे मी, परंतु एक थोडी सूचना वयाचं वाढते पण लक्षात घेऊन करावीशी वाटते. गिरीश कुबेर, मुकुंदराव, संगोराम ही आमची सगळी मित्रमंडळी आहेत. मला असं वाटतं तुम्ही मगाशी जो उल्लेख केलात की पुढल्या वर्षी 5 वर्ष होतील, 50 संस्था झाल्या, या संस्था एकत्र आणाव्यात. मला असं वाटतंय की आत्तासुद्धा इथे जर का पाहिलं तर सामाजिक संस्थांचा आर्थिक जसा एक प्रश्न असतो तसा दुसरा प्रश्न असतो कार्यकर्त्यांची कमतरता आणि विशेषतः तरुण कार्यकर्त्यांची कमतरता. इथे पाहिलं तुम्ही तर चेक्स घ्यायला, देणग्या घ्यायला आलेले सगळे लोक माझ्या जवळपासच्या वयाचे आहेत. अशा वेळेस मी अशी सूचना तुम्हाला करतो की पुढल्या वर्षी जेव्हा आपण असा काही कार्यक्रम करू तेव्हा एक नवं निवेदन लोकांना करूया, तरुणांना करूया की ह्या 50 संस्था ज्या मान्यवर संस्था आहेत, या संस्थांना कार्यकर्त्यांची गरज आहे आणि कार्यकर्ते म्हणून कुणी जर का पुढे यायला तयार असतील तर त्यांना आपण आवाहन करू. मग त्यांचं प्रशिक्षण करणं वगैरे या पुढच्या गोष्टी आपल्याला करता येतील. पण मला असं वाटतंय की साधन सामुग्री असा शब्द आपण वापरतो तेव्हा म्हणजे फक्त पैसे नव्हे तर माणूस हेच साधन सामुग्री आहे. आणि आम्हा सगळ्यांची खंत कदाचित अशी आहे की आमच्या पाठीवरचं आता ही संस्थेचं वाढलेलं अशा तऱ्हेचं काम कोणाच्या खांद्यावर टाकावं आणि अशा तऱ्हेनं नवे खांदे आपण मिळवण्याचा प्रयत्न करू. आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. आमच्या संस्थेची माहिती आम्ही कुठे दुर्गम भागामध्ये आहोत आणि त्या दुर्गम भागातून आम्हाला तुम्ही शोधून काढलं आणि आमचे प्रश्नसुद्धा काही मांडले तुम्ही. आम्ही जे काही काम करतो ते कामही आपण लोकांसमोर आणलं आणि जसं आता बऱ्याच जणांनी सांगितलं तसं अनेक जणांनी आमच्या तिथे येऊन मला देणग्या दिल्या. मला नाव नको आहे आमचं किंवा हे नको आहे आणि
त्या माध्यमातून आम्हाला जवळजवळ 2.5 लाख रुपये मिळालेले आहेत आत्तापर्यंत. एवढे स्वतः येऊन 2.5 लाख रुपये मिळालेत. आणि ते मी सतीश कामत यांनी लिहिलं, त्यांना सांगितलं की असे असे पैसे आम्हाला स्वतः घरी येऊन पाहून बघितलं, मी वाचलं, पण प्रत्यक्ष आम्हाला संस्था बघायचे. आणि काही जणांनी तिथल्या तिथे चेक लिहून दिले. एवढं आम्हाला लोकसत्तेचं म्हणून मी आभार मानते. आणि जसं आत्ता आपण म्हणालात तसं खरोखरच कार्यकर्त्यांची आम्हाला खूप अतिशय कमतरता भासते. जसं तुम्ही म्हणालात तसं मी 73 वर्षांची आहे आणि तरीही आम्ही जोरात काम करतोय, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. आणि आमचा देवावर असा भरोसा आहे की नक्कीच कोणी ना कोणी अशा वेळेला उभं राहील. आणि प्रत्येक वेळेला मला असा अनुभव आला आहे की जेव्हा काहीतरी गरज लागते तेव्हा काहीतरी उभं राहतं. देवाचं आम्हाला म्हणजे देव काही आपल्याला दिसत नाही, जसं म्हणाले तसं देव काही आम्ही पाहत नाही, पण माणसांच्या रूपाने इतके आम्हाला मदत मिळते. काही आता अमुक संपलंय, आता काय करायचं, आम्ही दुर्गम भागात आहोत, दुकान नाही काही नाही, आता करायचं काय, उद्या सकाळी मुलांना बिस्किटं कशी द्यायची, कोणीतरी रात्री येतं बिस्किटाचा पुडा घेऊन येतं. इतकी गंमत आहे की अनुभव इतके छान येतात की देवाच्या देवळात जायची गरज नाही असं वाटतं. आणि तुम्हाला सांगते की आम्ही जे काम करतोय ते समाजातला एक दुर्लक्षित हिस्सा आहे, पण तो इतका ब्रिलियंट आहे, एवढी ब्रिलियन्स आहे त्यांच्याकडे. आमची जी मुलं, मी जर बसून बोलली, एवढा ब्रिलियन्स आहे त्यांच्याकडे की त्यांना सांगायची जरूर नाही, एक नुसती सूचना दिली की त्यांना समजतं, इतका मेंदू आहे. आणि आम्ही असं म्हणतो की हा भाग जो दुर्लक्षित आहे अजूनही, म्हणजे अजूनही आता कालच मी आमच्या 12वीतनं 13वीत गेलेली मुलगी आहे, पुण्याला पहिली आली ती, आमच्या शाळेतनं गेली, वी आर व्हेरी प्राऊड ऑफ हर. ती म्हणाली की ऑनलाईन भरायचं असतं आता हे फॉर्म, तो आम्हाला भरता येत नाही, कोणी आम्हाला मदतीला येत नाही. हॉस्टेलमध्ये ऑनलाईन टाकायचं असतं, उशीर झाला की आम्हाला मिळत नाही तिथे. तर हे जे सहकार्य आहे ते अजूनही लोकांच्या मनामध्ये अंधांच्या विषयी कुठेतरी म्हणजे कुठेतरी कानाकोपरा असा आहे की त्यांना कमी समजतात, पण तसं नाही आहे. अतिशय ब्रिलियंट मुलं असतात ती, आणि देवाची देणगी असते त्यांना संगीताची वगैरे. आमचा एक मुलगा, म्हणजे आता ते खूप मोठे आहेत, 2000 साली IAS झाले, सुशील गुप्ता म्हणून, भांडून त्यांना भांडावं लागलं की तर तुम्ही अंध आहात, तुम्ही काय करणार, तुम्ही आम्हाला बघून देऊन तर करा, आमच्याजवळ एवढी ॲबिलिटी आहे की आम्ही नक्की करू शकतो. तसं आत्ता आमच्या शाळेला एक मदत करणारा मुलगा आहे, तो आता मोठा आहे, 26-27 वर्षाचा आहे, श्रीरंग सहस्रबुद्धे म्हणून, पुण्याचा. तो IT मध्ये इतकं उत्तम शिक्षण घेतलं. खरं म्हणजे कॉम्प्युटर हे जे क्षेत्र आहे हे अंधांचं क्षेत्र असं मी म्हणेन, कारण एवढा फोकस असतो त्यांचा, पटकन ते हे कर. एका दिवसात आमची अंध मुलं कॉम्प्युटरवरती डिस्क लावून वगैरे गाणी ऐकायला सुरुवात करतात, चेस खेळतात, त्यांना शिकवायला वेळ लागत नाही एवढं, कारण फोकस असतं त्यांचं. तर तो मुलगा IT मध्ये इंजिनियर झाला आणि इन्फोसिसमध्ये स्वतः नारायण मूर्तींनी त्यांना घेतलं, त्यांचा सत्कार केला त्याचा, आणि त्याला स्पेशल लॅपटॉप दिला. लॅपटॉप तू घरून अभ्यास कर, आपल्या घरून तू काम कर, आणि जेव्हा तुला काही असं विशेष असेल त्याच्या घरी गाडी पाठवतात. आणि ते इतका तो मुलगा, आता तो कॅलिफोर्नियाला PhD करायला गेलाय. एवढी मुलं हुशार असतात. आणि खरगपूरचा एक इंजिनियर झालाय. अशी म्हणजे खूप क्षेत्रामध्ये ही मुलं पुढे येऊ शकतील. आणि मला खात्री आहे की त्यांना जो काही आत्मविश्वास द्यायला हवाय तो आम्ही देतोय. हे आम्ही मोठं काम करतोय की आम्ही त्यांना असं नाही सांगत की तुम्ही अरे असं आहेत, कधीही करू ना, आम्ही त्यांच्यावर दाखवत नाही. त्यांना आम्ही नॉर्मल मुलांसारखं वागवतो. आणि ती मुलं एवढी कॉन्फिडंट आहेत की परवाच आमची मुलगी म्हणाली, संजना नाव आहे तिचं, आम्ही अंध आहोत असं आम्हाला वाटतच नाही. हे महत्त्वाचं आहे की हे आम्ही करू शकलो, हे आम्हाला हे वाटतं. आम्ही अगदी दुर्गम भागात आहोत, अतिशय दुकान बिकान काही नाही, परंतु तरीसुद्धा ही मुलं मोठं आमचा आवार खूप मोठा आहे, फिरतात बिरतात अगदी छान. एक छोटीशी मुलगी आहे पूजा नावाची, तिला आईवडिलांनी सोडूनच दिलंय का, आता ती अंध आहे. शाळेमध्ये त्याचं आईवडील ह्याच्यामध्ये काम करणारे, खाणीमध्ये झोपड्यात सोडूनच गेले. हिचं काय करायचं. तर
अशी प्रवृत्ती अजूनही आहे आणि नशीबने ती चांगल्या ठिकाणी आली. तिचं भाग्य चांगलं आहे की आमच्यापर्यंत ती आली. अशी एक NGO आहे की त्यांनी तिला उचललं, अनाथाश्रमात टाकलं. अनाथाश्रमातून ती त्या सेतू म्हणून एक आहे, श्रद्धा कळंपटे म्हणून बाई आहेत, त्यांनी मला फोन केला आणि मी म्हटलं की अगदी छान गोष्ट आहे, अगदी छान आहे. 2.5-3 वर्षाची मुलगी आहे, एवढी हुशार आहे, फारच हुशार आहे. आणि तिला मी म्हटलं की तुम्ही सगळे कागदपत्र तयार करा. हरवले म्हणून आईवडील हरवलेत असं तुम्ही SP ला कळवा, पोलिसांना कळवा आणि सगळे कागदपत्र देऊन आमच्याकडे आणून सोडा. असं नको आहे की आम्ही पळवून आणली असं होता का म्हणे. ती मुलगी आता 5 वर्षाची, 5वं वर्ष चालू आहे. ती म्हणते की तू जेवलीस का, तू नंतर हात धुतलेस का आणि पाणी पण प्यायलीस का, असं म्हणजे हे सगळं तिचं एकंदर जे बघते ती इतकी डॅन्डी आहे की तिला मला असं वाटतं की तिला सर्कशीत टाकावी, तिला ह्याच्यामध्ये टाकावी, स्पोर्ट्समध्ये टाकावी. थोडंसं दिसतं तिला, थोड्याशा दिसतं त्याच्यावरती एवढी आत्मविश्वास आहे तिला की तिला असं मला वाटतं की हिला आता स्पोर्ट्समध्ये टाकायची, ठरवूनच ठेवलं आहे. अशी कितीतरी आमच्याकडे मुलं आहेत की त्या मुलांचं आपण जे म्हणतो की अंधांनी काय करायचं शिकून. आमच्याकडे अडचण अशी आहे की पालक हे अशिक्षित, जनरली सगळे अशिक्षित, कमी कुपोषित असं त्यांची ही असते. त्यांना काही शिक्षणाचं महत्त्व कळत नाही. कधीतरी आणून सोडतात, कधीतरी हे करतात, नेतात. काय झालं की अरे बाबा बाबाचं श्राद्ध आहे त्याला कशाला नेतोस, पटत नाही. मला असं वाटतं, मी आता परवाच आमच्याकडे एक गृहस्थ आले होते. साधारणपणे तुम्हाला काय वाटतं, कसं तुमचं शिक्षण आहे, तुम्हाला काय अडचणी येतात, त्यांना मी असं म्हटलं की जो अभ्यासाचा तुमचा जो सिलेबस आहे तसं आम्ही शिकवावं असं मला वाटत नाही. तेच धडे शिकवायचे हे अंध मुलांसाठी आम्हाला एक वेगळ्या तऱ्हेने माझ्या मनामध्ये जो विचार आहे तो आम्ही राबवू शकतो का. ते म्हणाले तुम्ही जरूर सांगा, तुम्हाला हे दिल्लीपर्यंत आमचं जाणार आहे. आणि मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की मला तुमचा हा अभ्यासक्रम जो आहे या अभ्यासक्रमामध्ये बदल करायचा आहे आणि ह्या अंध मुलांना कशा तऱ्हेने शिकवता येईल याचा एक प्रकारचा आमच्याकडे स्टडी आहे, त्याप्रमाणे आम्ही शिकवणार. असं नका तुम्ही म्हणू की अरे आम्ही काय असंच का केलं, ह्या परीक्षा का नाही घेतल्या, ते का नाही केलं, असं नाही. त्यांना शेवटी आम्हाला पुढे उभं करायचं आहे. आमचा मुलगा आमच्या शाळेमध्ये स्नेहज्योतीमधला मुलगा कुठेतरी करुणा हाकतोय आणि असं नाही होतं का. मग प्रत्येक मूल हे स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि त्यामुळे त्या पद्धतीने आम्ही त्यांना शिकवणार आहोत आणि त्याची परवानगी आम्हाला मिळावी. असं म्हणजे हे काय अनुदान आणि हे तेही मिळत नाही. म्हणजे सरकार दरबारी काय त्याचं एवढं पडलेलं नाही कोणाला. आता लोकसत्तासारख्या घाणी फार सुंदर हे काम केले, जे विधायक काम, प्रिंट मीडिया म्हणा की सर्व मीडिया यांच्याकडून आमची अपेक्षा असते की एक विधायक काम त्यांनी करावं. नेहमीच रेप म्हणा की हे म्हणा याचं न देता हे इतकं सुंदर काम आहे की त्यांनी आमच्यासारख्या लोकांना पुढे आणलं. कुठेतरी खेड्यामध्ये असलेल्या आम्हाला वेळच नसतो, आम्हाला खरोखरच वेळ नसतो, मिनिटाला कामं लागलेली असतात. त्यामुळे आमची प्रसिद्धी करावी की आम्ही कोणाला जाऊन सांगावं असा वेळ नसतो. तर हे जे सतीश कामत त्या दिवशी आले, 4 तास आमच्याकडे राहिले आणि थांबलं, बघितलं, जेवले बिवले मुलांच्यामध्ये आणि त्यांनी जे काय लिहिलं ते फार मजेशीर लिहिलं आणि आम्हाला सुद्धा माहिती नाही की आम्ही असं त्याने इतकं सुंदर मुलांचं आम्ही हे करतोय. ते म्हणले की इतका सुंदर आत्मविश्वास आहे मुलांकडे, तो हा जो आत्मविश्वास आम्ही तो दिला हे आमचं खरं म्हणजे आमचे जे ॲसेट म्हणता येईल ते आहे. आणि ह्या अंध मुलांच्यामध्ये जे काही गुण आहेत त्या गुणांचा समाजाला उपयोग कसा होईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय. मग त्याच्यासाठी आम्ही संगीताचं स्पेशल शिक्षण त्यांना देतो, 2-2 टीचर ठेवलेत. आम्हाला अनुदान नाही आहे पण तरीसुद्धा आम्ही ज्या तऱ्हेने काम करतोय ते आमचे सर्व शिक्षकसुद्धा तितक्याच इंटिग्रिटीने काम करतात, त्यांना संगीत शिकवतात. आणि उद्या त्यातली काही मुलं इतकी पुढे येतील की जसे रवींद्र जैन आहेत, त्या आम्ही नेहमी सांगत असते बघा मुलांना तुम्ही कमी नाही आहेत अजिबात, तुमचे जो सगळे गुण आहेत त्या गुणाचा तुम्हाला उपयोग करून घेतला पाहिजे. असं नाही की नुसती मजा करायची, तर तुम्हाला थोडंसं कष्ट करावे लागतील आणि हे करावं लागेल. अशा तऱ्हेने आम्ही त्यांचं पालनपोषण करतोय, शिकवतोय, सगळं शिकवतोय. आणि आत्ताच आमच्या पुढे देवधर म्हणून एक कपल आलं, त्यांनी सांगितलं की तुम्हाला जॉज हवे आहे ना कॉम्प्युटरसाठी, आम्ही मिळवून देतो. गोदरेजकडे त्यांनी त्याचं हे केलं आणि आम्हाला थोड्या दिवसामध्ये जॉज मिळेल, कॉम्प्युटरचा एक मोठा सेक्शन आम्ही उघडू शकू आणि श्रीरंग सहस्त्रबुद्धीच्या लाईनमध्ये काही मुलं आम्हाला नेता येतील. आज तुम्ही हे केलं त्याचं आम्हाला शिक्षकांच्यासाठी राहायला हे करायचं. आमचे शिक्षक सगळे मुलांच्यामध्ये राहतात,
तर ते मला काही बरं वाटत नाही, तर त्यांना एक राहायला हे करायचं आहे, याचा उपयोग मी तिकडे करीन. आणि आज आपण सर्वजण इथे फार छान सगळ्यांची एवढी माहिती मला मिळाली की असं वाटतं की आपण सर्वांनी एकत्र मिळून काम केलं तर किती छान होईल. आणि आज यांच्यासारखे ब्रिलियंट हे मिळाले, त्यांच्या हस्ते आमचं हे झालं, मला फार आनंद झालेला आहे. धन्यवाद. फर्स्ट ऑफ ऑल थैंक्स अ लॉट टू लोकसत्ता. जैसे काफ़ी लोगों ने बताया, इनका कवरेज सिर्फ डोनेशन के लिए नहीं पर स्पेशली संस्थाओं जो सिर्फ एनिमल्स के लिए काम करती है और ज़्यादातर जैसे बताया रास्ते के कुत्तों बिल्लियों के लिए, उनके लिए सोसाइटी की सोच बदलने में बहुत मेहनत करता है. क्योंकि हमारे देश में हम लोग काफ़ी टाइम देखते कि जो भी अपने भगवान हैं उनके वाहन काफ़ी टाइम जानवर ही होते हैं, पर जानवर ही सबसे ज़्यादा निगलेक्टेड है अपनी सोसाइटी में. तो काफ़ी पैराडॉक्सिकल सिचुएशन है अगर सोचे तो. पर जो भी काम कर रहे हैं अभी हम एक्चुअली काफ़ी लोगों का वक्त गया है, काफ़ी लोगों की बहुत सारी मेहनत गई है, काफ़ी बुज़ुर्ग लोग इन्वॉल्व है अभी भी इसमें, कोई कारण से सब लोग यहाँ पर मौजूद नहीं हो पाए. ये करीबन संस्था हम लोग 20 साल से चला रहे हैं. और ये संस्था की जो एक मेन लेडी थी वो एक्चुअली एक ब्रिटिश वुमन थी. वो एक्चुअली एक ब्रिटिश वुमन थी. वो इंडियन भी नहीं थी. तो वो जब यहाँ पे आई और उन्होंने देखा कि यहाँ पर कुत्ते लोगों को गर्म पानी में डाल के उनका इलेक्ट्रिक्यूशन किया जाता है, कम से कम एक इलेक्ट्रिक्यूशन में 200 या 300 कुत्तों को एक साथ मारे जाते थे, जहाँ पर अहिंसा भी है वहाँ पर. तो उन्होंने ये देखा, उन्होंने और एक दो और आंटीज़ थे, वो लोग बीएमसी के ये कंपाउंड पे जहाँ पर अहिंसा है अभी, वहाँ से जाके कुत्ते छुड़ाते थे चोरी करके. रात को 11-12 बजे वहाँ के पुलिस इंस्पेक्टर को पैसा खिला के कुत्ते चोरी करके उन्हें हर एक जन के फार्म हाउस पर भेजते थे, अडॉप्शंस करवाते थे वगैरह. उसके बाद गवर्नमेंट का रूल आया कि ये जो हो रहा है वो गलत हो रहा है, क्योंकि बहुत ही निर्दयता से मारा जाता था और साइंटिफिकली भी ये करेक्ट अप्रोच नहीं था अपने इंडियन सोसाइटी के लिए. तो इसीलिए नसबंदी का सुप्रीम कोर्ट ने ऑर्डर दिया. तो नसबंदी से ये सेंटर शुरू हुआ था करीबन 95 में. और जैसे जैसे उसमें काम करते गए पता चला कि एक्चुअली रास्ते के कुत्तों को भी वही हालत होती है जो इंसानों की होती है. वो लोग भी ब्लाइंड होते हैं, वो लोग के भी फ्रैक्चर्स होते हैं, वो लोग को भी जख्म होता है, फीवर होता है, कैंसर होता है, डायबिटिक होते हैं. तो ये सब्जेक्ट बहुत ही डीप है, पर लोगों को इतना अभी तक पता नहीं है, क्योंकि जहाँ तक एनिमल्स की मेडिकल नीड्स है उतना अपना इंडिया में साइंस आगे नहीं बढ़ा है. तो एटलीस्ट हमारी संस्था की ओर से हम लोग ये प्रयत्न कर रहे हैं कि हम लोग जो भी हो सके सबसे बेस्ट सर्विसेज दे सके. जो भी फैसिलिटीज़ अभी अवेलेबल है उसके ऊपर अभी तक हम लोग ने 25,000 एनिमल्स का नसबंदी किया है और करीबन 1 लाख एनिमल्स के ऊपर का हम लोग ने मेडिकल ट्रीटमेंट्स एक्सटेंड किया है. सो या 20 साल की मेहनत गई है, आसान नहीं था, क्योंकि ये एक ऐसा सेक्टर है जहाँ पर लोग जल्दी से नहीं सोच पाते हैं. अभी भी हम लोग देखने जाए तो अगर रिलीजियस संस्थाओं के पास भी जाते हैं तो ज़्यादातर वो लोग गाय में ज़्यादा मानते हैं और गौ रक्षा में ज़्यादा मानते हैं. तो इसीलिए काफ़ी कठिन हो जाता है. पर जैसे काफ़ी लोगों ने बताया कि जब ये अच्छा काम करते हैं तभी कोई ना कोई कहाँ से आ जाता है. जैसे दिनेश सर आ गए हमारे पास. मोर देन एनीथिंग हमें ये लोगों की सोच बदलने में जो सहायता मिली है वो सबसे ज़्यादा इम्पोर्टेंट है और मैं सबका शुक्रिया अदा करना चाहती हूँ. थैंक यू. सबसे पहले तो जो ऑनरेबल गेस्ट हैं उनसे मैं क्षमा मांगूंगा कि मैं हिंदी में कुछ शब्द बोलूँगा, क्योंकि मराठी मेरी उतनी अच्छी नहीं है जितनी कि आप लोगों को सुनना अच्छी लगे. सबसे पहले तो ये बताना चाहूँगा कि कैंसर पेशेंट एड एसोसिएशन 45 साल पुरानी संस्था है. आप में से कई जो मैं छोटे छोटे बच्चे देख रहा हूँ, मेरे हिसाब से तो बच्चे ही हैं, वो शायद पैदा भी नहीं हुए थे जब ये सोसाइटी बनी थी.
लेकिन खास बात जो बताने वाली ये है कि ये 45 साल के अंदर अभी तक कोई ऐसा मौका नहीं मिला जबकि किसी भी न्यूज़पेपर ने हम लोगों का फ्रंट पेज के ऊपर जो जैसा कि लोक सत्ता ने दिया है, इसके लिए मैं लोक सत्ता की मैनेजमेंट को बहुत धन्यवाद देना चाहूँगा। आप सोच रहे होंगे कि हम लोग उम्मीद है कि चेक क्या मिलेगा, लेकिन उसके अलावा आपको शायद ये नहीं मालूम होगा, जब से आपने ये लिखना शुरू किया है हम लोगों के फोन बंद ही नहीं हो रहे हैं, बजते जा रहे हैं, बजते जा रहे हैं। आपल्या लोकांना जशी गरज आहे तशी आपल्या देशातल्या लोकांना गरज आहे, कारण आपल्यापुरतं बघण्यापेक्षा आपण पूर्ण जेव्हा आपलं व्ह्यू सगळीकडे केला तर सगळ्या लोकांना त्याचा फायदा होता आणि त्याच्यासाठी आमचं जे मेडिसिन्स पण आहे त्याच्यासाठी फाईट केलं। मला ऐकून आश्चर्य वाटेल की ज्याची किंमत 1,25,000 होती ती 5,000 पर्यंत आणलेली आहे आणि हे सगळं मिस्टर वाय.के. सप्रूंच्या अथक परिश्रमाने त्यांनी इतकी फाईट केली नोवार्टिस बरोबर आणि त्याच्यानंतर आम्हाला तो रिझल्ट मिळाला। तर अशा प्रकारे आमचं हे काम चाललेलं आहे आणि जी स्क्रीनिंग फॅसिलिटी आणखीन एक आम्ही तर म्हणू हा आम्हाला मानाचा तुरा आहे आमच्या ऑर्गनायझेशनला। आम्हाला इंडियन आर्मीने सिलेक्ट केलेलं कॅन्सर स्क्रीनिंग प्रोग्राम ऑर्गनाईज करण्यासाठी LOCला आणि जिथे भारत पाकिस्तानची बॉर्डर आहे तिथे आम्ही जाऊन तिथल्या लोकांसाठी हा कॅन्सर स्क्रीनिंग प्रोग्राम राबवला। जसं कॅन्सर स्क्रीनिंग आहे तसं कॅन्सर इन्शुरन्स पॉलिसी पण आहे, अतिशय युनिक पॉलिसी आहे। तुम्हाला फक्त वन टाईम पेमेंट असतं 8,000 रुपीज आणि त्याचं बेनिफिट 15 वर्ष पर्यंत तुम्हाला मिळतं आणि ह्याचं मुख्य उद्देश आहे की तुम्हाला माहीत असेल कॅन्सरची जी ट्रीटमेंट आहे ती फक्त काही हजारांपुरती मर्यादित नाही आहे। 2 ते 5 लाख रुपये मिनिमम खर्च हा कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये असतो आणि तो खर्च या अशा पॉलिसीच्या माध्यमातून तुम्ही गोळा करू शकता आणि पेशंटला अतिशय चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट देऊ शकता। तिसरं आमचं जे डिपार्टमेंट आहे ते आमचं हृदय आहे, आमचं पेशंट केअर डिपार्टमेंट, ज्याच्या माध्यमातून आम्ही कॅन्सर पेशंट्सना खूप मदत करतो। म्हणजे जितकी त्यांची गरज आहे ती गरज लक्षात घेऊन त्यांना मदत केली जाते। ॲम्ब्युलन्स सर्व्हिस दिली जाते, मेडिसिनची मदत केली जाते, न्यूट्रिशनल पावडर दिली जाते, रेशन दिलं जातं, कारण किती वेळा पेशंट बाहेरगावावरून येतात त्यांना माहिती नसतं की त्यांना इथे काही काळ राहायचं आहे, काही काळ ट्रीटमेंटला सामोरं जायचं आहे। अशा वेळेला रस्त्यावर राहिले जातात, धर्मशाळेत राहिलेले जातात, मग वेळेला त्यांना धान्य कपडे सगळ्यात जी जी गरज त्यांची लक्षात घेऊन मदत केली जाते। तसंच आमचं काउन्सिलिंग डिपार्टमेंट आहे जे इतर हॉस्पिटल जे गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे जनरली आम्ही मदत करतो गरीब आणि गरजू कॅन्सर पेशंट जे गव्हर्मेंट हॉस्पिटलमधनं येतील अशांनाच, कारण ज्यांना खरी गरज आहे, कारण ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत त्यांना ह्या ट्रीटमेंटला सामोरं जाणं किती कठीण होतं ही गेली 25 वर्ष मी बघते आहे। तर त्या पेशंट्सना मदत दिली जाते। तसंच आमच्या ज्या काउन्सिलर्स आहेत त्या हॉस्पिटल्समधून पेशंटची गरज लक्षात घेऊन आम्हाला रिफर करतात आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना मदत देतो। चौथं डिपार्टमेंट ॲडमिनिस्ट्रेशन, ह्या सगळ्या कामासाठी खूप पैशाची गरज असते। आमचं ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट यासाठी खूप काम करतं, जिथे जिथे शक्य आहे केले जातात, कारण प्रत्येक पैसा हा आमच्या कुणातरी कॅन्सर पेशंटचं लाईफ सेव्ह करत असतो। 5वं डिपार्टमेंट आमचं आहे, मी सगळ्यांना विनंती करेन मुंबईमध्येच आहे, तुम्ही आता मुंबईत आला आहात आमच्या ऑर्गनायझेशनला भेट द्या, अतिशय सुंदर डिपार्टमेंट आहे। हे मी सांगत नाही, सगळं जगाने ते कबूल केलेलं आहे। आय थिंक प्राजक्ता आलेली आहे आमच्या इकडे आणि आमचं ते रिहॅबिलिटेशन डिपार्टमेंट जे पुनर्वसन केंद्र आहे, अतिशय सुंदर। आमचे कॅन्सर पेशंट आणि त्यांची फॅमिली जे करू शकत नाहीत काम अशांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांना हे काम दिलं जातं। अतिशय सुंदर वस्तू बनवल्या जातात तिथे आणि त्याचा खप फक्त भारतामध्ये नाही तर परदेशातही होत असतो। आणखीन या डिपार्टमेंटच्या अंतर्गत आमचं प्रोस्थेसिस डिपार्टमेंट आहे। काही वेळेला काय होतं, ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर मॅस्टेक्टोमी केली जाते, ब्रेस्ट काढून टाकले जातात, स्त्रीला समाजात वावरणं कठीण होऊन जातं, ती तितक्या आत्मविश्वासाने वावरू शकत नाही, तर तो आत्मविश्वास आमचं प्रोस्थेसिस डिपार्टमेंट तिला देतं। प्रोस्थेसिस तयार केले जातात आणि त्यांना
दिले जातात, त्यांच्या साईजप्रमाणे बनवून दिले जातात. आणि मोस्ट ऑफ द टाईम आम्ही प्रोसेसेस जे गरीब पेशंट्स आहेत त्यांना फ्री ऑफ कॉस्ट देत असतो. अशा प्रकारे कॅन्सर पेशंट एड असोसिएशन काम करते. पुन्हा एकदा कुबेर साहेब तुम्हाला धन्यवाद, कारण तुम्ही खूप आम्हाला सपोर्ट केलेला आहे आमच्या या कार्यक्रमासाठी. लोकसत्तेतल्या सगळ्या सहकार्यांना, सुपर्णा वडके साहेब होते तेव्हा प्राजक्ताने अतिशय सुंदर पद्धतीने लिहिलं की ज्यांनी लोकांनी आम्हाला खूप अतिशय चांगला रिस्पॉन्स दिला. तर थँक्यू सो मच. असंच कार्य करायला अशीच मदत आम्हाला तुमच्या थँक्यू.